आज आपण अजिबात मैदा न वापरता, साखर न वापरता गव्हाच्या पिठाचे गूळ घालून शंकरपाळे करणार आहोत। गूळ घातल्यामुळे शंकरपाळे मस्त खमंग होतात, एकदम खुसखुशीत होतात। एकदा का तुम्ही हे शंकरपाळे करून बघितले ना, यानंतर तुम्ही कधीच मैद्याचे, साखरेचे शंकरपाळे करणार नाही याची मी खात्री देते। तर हे शंकरपाळे करण्यासाठी मी 1 कप गूळ, अर्धा कप बारीक रवा, अर्धा कप साजूक तूप आणि अर्धा कप दूध मिक्सरमधून एकदा फिरवून घेतलेला आहे। झाकण ठेवते आणि 10 मिनिट हे बाजूला ठेवून देऊ, म्हणजे रवा छान फुलेल। 10 मिनिटांनी यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घातलं आणि 3 कप गव्हाचं पीठ घातलेलं आहे। गव्हाचं पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करू आणि हे पीठ आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे। हे मी पाववाटी दूध घेतलेलं आहे, लागेल तसं थोडं थोडं दूध घालून याची घट्ट कणिक भिजवलेली आहे। यावर झाकण ठेवून पुन्हा अर्धा तास बाजूला ठेवून देऊ। अर्ध्या तासाने कणिक अजून थोडी घट्ट होते आणि याची आपल्याला पोळी लाटायची आहे, त्यामुळे अजून थोडंसं म्हणजे 1 किंवा 2 चमचे दूध यामध्ये घालून थोडं पुन्हा मळून घेऊ। तर अजून 2 चमचे दूध कणिक मळायला मी वापरलेलं आहे। यातला एक मोठा गोळा काढून घ्यायचा आणि याची जितकी जमेल तितकी पातळ आणि मोठी पोळी लाटून घ्यायची। पोळीच्या अशा घड्या घालायच्या, म्हणजे शंकरपाळ्यांना मस्त लेयर्स येतात। आता ही पोळी आपण थोडी जाडसर लाटून घेऊया, खूप पातळ लाटायची नाहीये। थोडी जाडसर पोळी लाटून घेतली की शंकरपाळे छान खुसखुशीत होतात। पोळी लाटून झाली की याचे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळे कापून घ्यायचे। मी थोडे छोटे आणि चौकोनी शंकरपाळे कापले आहेत, साधारण इतपत जाडसर एक शंकरपाळा आहे। शंकरपाळे तळताना तेल मध्यम गरम करून घ्यायचं, पण शंकरपाळे तेलात घातल्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि अगदी लो फ्लेमवर हे गुळाचे शंकरपाळे तळून घ्यायचे। यात गुळ आहे त्यामुळे शंकरपाळे लगेच लाल होतात। थोडेसे किंचित लालसर व्हायला लागले की शंकरपाळे काढून घ्यायचे, कारण बाहेर काढल्यावरही शंकरपाळ्याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि शंकरपाळे अजून लाल होतात। तर इथे आपले सगळे शंकरपाळे तळून झालेले आहेत। शंकरपाळे एकदम खुसखुशीत होतात, नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा।